सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट हा दिवस राज्य शासनानं लेखन प्रेरणा दिन म्हणून जाहीर केला आहे। जयंती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची नियोजन बैठक पार पडली। बैठकीला नाशिक रोड, जेल रोड आणि उपनगर परिसरातील अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीदरम्यान रस्त्यातील खड्डे, वाहतूक कोंडी, विद्युत डीपी तसंच इतर अडचणींबाबत पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडल्या। यावेळी एसीपी अद्विता शिंदे यांनी कायदा तसंच सुव्यवस्था राखण्याचं आवाहन करत उत्सव आनंदात साजरा करण्यास सांगितलंय। महिलांचा तसंच नागरिकांचा सन्मान राखावा, कोणी कायदा हातात घेऊ नये, तसंच गर्दीच्या ठिकाणी महिला तसंच मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच मिरवणुकीचा मार्ग, डीजेची वेळ आणि पोलिसांच्या सुरक्षा उपाययोजनांचीही सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली। सर्वजण इथे जमलेला आहोत। त्यामध्ये डिपार्टमेंटचे प्रतिनिधी अधिकारी आहेत, विविध मंडळाचे अधिकारी, अध्यक्ष, सदस्य, प्रतिनिधी सर्व उपस्थित आहेत। आमच्या विभागातून ट्रॅफिकचे असतील, उपनगरचे, नाशिक रोडचे सर्व अधिकारी उपलब्ध आहेत। गेले 9 ते 10 महिने मी नाशिक सिटीमध्ये असून काम करत आहे। सुरुवातीला मी ट्रॅफिकचं काम केलेलं आहे आणि ट्रॅफिकच्या कामानिमित्त 2 मोठे बंदोबस्त मी नाशिक रोडमध्ये केलेले आहेत, नाशिक रोड डिव्हिजनचे। तर मला एक चांगली गोष्ट जाणवली की हा जो मॉब आहे किंवा जे सगळे अध्यक्ष वगैरे आहेत ते कोऑपरेटिव्ह आहेत आणि हा जो मोठ्या कार्यक्रमात कुठलीच अडचण आलेली नाही, कुठलीच अशी परिस्थिती उद्भवलेली नाही की त्याच्यामुळे आपल्या सर्वांना त्रास होईल। दोन्ही मिरवणुका उत्सव अगदी शांततेने पार पडलेले आहेत। उद्याची आपली ही मिरवणूक आपल्याला शांततेने पार पाडायची आहे। इतर काही डिपार्टमेंटकडून आमच्या रिक्वायरमेंट आहे, जसं मनपाकडून सर्वांनी सांगितलं की झाडं तोडण्यात यावी, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचं की निवडणूक मार्गात कुठं टोल येईल, लाईन्स असतील किंवा इतर ज्या ठिकाणी प्रतिमा पूजन असेल किंवा काही गोष्टी असतील तिथं कुठला इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम येऊ नये, PWDचे रोडवर असलेले रस्ते वगैरे व्यवस्थित त्यांची डागडुजी करणे असेल, ह्या ज्या एन्क्रोचमेंट आहे की जिथून मिरवणूक निघणार आहे त्या पूर्ण मार्गावरील म्हणजे गाड्या असतील, इतर एन्क्रोचमेंट असतील ते काढून घेण्यात यावं। हा सगळे आणि आमचं मेन आहे पोलीस डिपार्टमेंटचं लॉ अँड ऑर्डर आणि बंदोबस्त प्रोव्हाइड करणे। ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक विभागानं व्यवस्थित योग कराव्यात हे मला फक्त सांगायला आवडेल। प्रत्येकजण आपण सर्व बंदोबस्तात ह्या गोष्टी व्यवस्थित पार पडतो। उद्याच्या बंदोबस्तात देखील आपल्याला हे व्यवस्थित पार पाडायचे आहेत। लेट का झाला मीटिंग आहे याचं एक्सप्लेनेशन सप्लाय साहेबांनी दिलेलं आहे। त्यानंतर साहेबांनी देखील सांगितलं की पंढरपूरची वारीनिमित्त जावं लागलं होतं दोन्ही PIला आमच्या। त्याचप्रमाणे काही 2 दिवस मध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे हे प्रोग्राम आयोजित नाही करण्यात आलं, पण बऱ्याच दिवसापासून आम्हाला हे डोक्यात होतं की जयंतीची एक शांत समितीची बैठक घ्यायची। तर त्यानिमित्त आपण आज जमलेलो आहे। एक मुद्दा मला परत हायलाईट करायला आवडेल की आता बऱ्याच जणांनी म्हटलं की सोशल मीडियावर वातावरण दूषित होत आहे। 100% आहे की वातावरण दूषित होत आहे, पण नाशिकमध्ये आणखी आम्हाला जाणवलेलं नाही की ह्या दूषित वातावरणाला नाशिकची जी सुशिक्षित जनता आहे ती बळी पडलेली नाही। तर त्याचप्रमाणे जर कोणाच्या अफवा पसरवत असेल, चुकीचे मेसेज पसरवत असेल किंवा कोणाचा समाजकंटक असेल जो वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असेल, तो डायरेक्टली लगेच आम्हाला रिपोर्ट करावा। आमचे PI असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते तुम्हाला पहिले ॲक्सेसिबल होतील। ज्यांना तुम्हाला वाटते रिपोर्ट करायचा आहे त्यांना लगेच रिपोर्ट करावा। यामध्ये कुठलाही म्हणजे गोष्ट पुढे पसरू द्यायची नाही, ती गोष्ट आम्ही व्यवस्थित रीतीने हँडल करू आणि व्यवस्थित रीतीने पार पाडू। ही एक गोष्ट आहे। आणि दुसरी एक गोष्ट मला फक्त तुम्हाला आव्हान करायचं आहे की बऱ्याच मिरवणुकीमध्ये लास्ट टाइम देखील होतं, पण मला त्यावेळेस भिंगासना बोलता नाही आलं।
समोर येतात असे जे महान पुरुष आहेत त्यांच्या जयंती उत्सव साजरे करतात. आज तर अण्णाभाऊ साठेंचं काम एवढं मोठं आहे, साहित्य एवढं मोठं आहे की म्हणजे ते भूतोरा भविष्य न कधी घडले. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक.